मी नंदुरबार फलटण तालुका राष्ट्रवादी उपाध्यक्ष अजित पवार गट. भाऊ नमस्कार. नमस्कार. आपण उद्योजक म्हणून फलटण तालुक्यासह सातारा जिल्हा परिचित आहात, परंतु आम्ही गेले 8-10 दिवस झालं वाठार निंबाळकर गटात फिरतोय. प्रत्येक गावामधून तुमच्या उमेदवारीची जिल्हा परिषदेसाठी मागणी होती. याबाबत आपलं मत काय? काय माझं कायम चांगलंच काम असतं. मी काम करत असतो आणि नुसतं गावात नाही तालुक्यातच संपर्क असतो. येणाऱ्या प्रत्येकाचं काम करणे, त्यामुळे लोकांची इच्छा राहणार आहे की आपण उभं राहावं, कामाचा माणूस आहे, काम करेल, आपल्याला त्याचा फायदा होईल. मी इच्छुक नाही आहे. मला जर आमच्या गटाने पक्षाने जर सांगितलं की तुम्हाला उभं राहावं लागेल तर मी त्या आदेशाने उभं राहील, नाहीतर असं मी इच्छुक नाही आहे. परंतु प्रत्येक गावातून वाठार निंबाळकर असेल, सुरवडी असेल, उपळवे असेल, ढवळ असेल, वाखरी असेल, या भागात तुमचा मित्रपरिवार मोठा आहे. मिरगाव असेल आणि पैलवानांची संख्या ह्या भागामध्ये प्रचंड आहे. आपण एक नामांकित पैलवान म्हणून यापूर्वी खूप परिचित होता. प्रत्येक गावामध्ये तुमचं नाव पुढे येतं आहे की नंदुशेठ असतील तर आम्हाला हक्काचा माणूस मिळेल जिल्हा परिषद सदस्य म्हणून. आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील, आमदार सचिनदादा पाटील असतील, ज्येष्ठ नेते साळुंखे पाटील असतील, यांच्या जवळचे सहकारी म्हणून तुम्ही आता फलटण तालुक्यामध्ये परिचित आहात. याबाबत मग लोकांनी मागणी केल्यावर आपलं काय मत राहील? नाही, लोकांनी मागणी केली, पक्षाने जर सांगितलं तर मग मला उभं राहावं लागेलच ना, त्याला काहीच पर्याय नाही. आणि जनतेतून आपल्याला सगळे करतील तर साळुंखे पाटील दादा खास मित्र आमचे, दादांची माझी पण रणजितदादांची खास. त्यामुळं मला सगळ्यांचंच म्हणणं आहे. दादा पाटलांचं पण म्हणणं होतं तू उभा राहा, मी इकडं आहे तू तिकडं आहे, काय अडचण यायची नाही. पण आता आपल्याला पक्षाने सांगितल्याशिवाय आपण त्याच्यात निर्णय घेऊ शकत नाही. आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उपाध्यक्ष आहात आणि नाही म्हणलं तर भाजप आणि राष्ट्रवादीची आपण नगरपालिकेला पाहिलं चांगली युती एकजुटीने राहिली, तशीच जिल्हा परिषद पंचायत समितीला राहिली. आणि माजी खासदारांचे तुम्ही एकदम जवळचे मित्र किंवा सहकारी आहात, त्यामुळे दोन्हीकडनं तुम्हाला प्लस पॉईंट आहे. दादांची मैत्री कायमच आहे माझी. पक्षात जरी त्यांच्या नसलो तो मैत्रीत घनिष्ठ मैत्री आहे. त्यांनी सगळ्यांनी विचार केला तर आपल्याला त्याच्यावर विचार करावा लागेल, उभं राहावंच लागेल, काय पर्याय नाही. पण जनतेतून सुद्धा प्रचंड मागणी होते की भाऊंना जिल्हा परिषदेचं तिकीट मिळावं. मग तुम्ही काय कराल? जनतेतून उठाव झाल्यावर मग तुम्हाला माघार घेताच येणार नाही. आता जनतेने सांगितल्यावर हा की उभा, पण नाही कुठं म्हणतो जनतेचा कशाला अपमान करतोय. चालेल. विजन साधारण काय राहील वाठार निंबाळकर गटासाठी? नुकत्यानंच नव्यानेच निर्मित झालेला आहे. विजन काय, आता वरनं जेवढा आपल्याला फंड आणता येईल तेवढा फंड आणणे. रस्ते तर बऱ्यापैकी तिकडे आता मेन रस्ते झालेत, गावातले रस्ते, कुठं गटर, शाळासुद्धा आता माझ्या मते बऱ्याच गावात मिळालेल्या आहेत. नवीनमध्ये गावं सौर ऊर्जा कशी करता येतील, कारण 80% सौर ऊर्जा करता येतात. मी वाठाराचे तर करणार आहे. वाठारात बऱ्यापैकी सगळ्याच योजना राबवल्यात. आता हे जे राबवतोय आपण सौर ऊर्जेची. वाठार निंबाळकर प्रमाणे तुम्ही प्रत्येक गावामध्ये तेच विजन आणि त्या योजनेचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवणार आहात. हो, करत राहायचं. ते आपल्याला काम करायला तीच आवड जास्त आहे. राजकारण करतच नाही आपण. म्हणजे राजकारणात कसं असते, थोडं 19-20 तसलं नाही करायचं. समाजसेवा म्हणूनच काम करायचं. राजकारणाची जोड लागते म्हणून राजकारण करायचं. हे काम करत असताना युवा पिढीसाठी आणि महिला वर्गासाठी काही विजन आहे का भविष्यात? महिला वर्गांचं त्यांना आता शासनाने दिल्या ते 1500 रुपये, त्यामुळे त्यांना बाकीच काय. आणि जे बचत गट आहेत त्यांना आपण मदत करतच राहत असतो. आणि युवकांनी शाळा शिकणे, नोकऱ्या करणे हा लय महत्त्वाचा विषय. युवकांना मी म्हणतच नाही कधी राजकारणात पड, गावातले पण नाही म्हणत. त्याला सांगतो आधी स्वतःचं कुटुंब, चांगल्या प्रकारे शाळा शिका, चांगली नोकरी करा आणि मग समाजसेवा करा, मग राजकारणात पडा. आधी आपलं स्वतःचं कुटुंब व्यवस्थित करा. हो, पण शहरी युवकांपेक्षा ग्रामीण युवक थोडासा माग पडतो. इंटरव्ह्यूच्या वेळेस, स्पर्धा परीक्षेला ज्यावेळेस सामोरे जातो त्यावेळेस त्यांना कमतरता. आमच्या गावात त्या दृष्टीने काय करणार आहे का आपण? त्या दृष्टीनं माझं गावात चाललं आहे. आम्ही डिजिटल ग्रंथालय आणतोय. आमच्या गावातले 2-4 शिक्षक आहेत की त्यांना जरा स्पर्धा परीक्षेचा चांगला अनुभव आहे. त्यांनी आम्ही ठरवले की आता बऱ्याच युवकांना आपण इथं
हे द्यायचे, इंटरव्ह्यू कसे घ्यायचे, काय कसं घेतात, पुढं जाऊन काय करायचं, इथं त्या डिजिटलमध्ये सगळं आम्ही ते बसवणार आहे. आत्ता ते चालू आहे आमचं प्रोसिजर. युवकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे. आणि ग्रामीणचा युवक जरा थोडासा शहरामध्ये गेला गडबडतो, तर त्याला त्याचं तेवढं नेटवर्क तयार करून देणार आपण, तेवढ्या ओळखी करून द्यायच्या, जरा त्याला विजन द्यायचं, तू जा एकदा दोनदा मुलाखती, आता कमीजमध्ये जाऊन ये, एकदा व आमच्या गावात जॅक्सन आहे त्याच्यात जाऊन ये, कसे प्रश्न विचारतात, असं थोडासा एक कॉन्फिडन्स वाढवून द्यायचा. बरोबर.